अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे। पाहून सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे YouTube चॅनल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डॉक्टर वर्षा आडचौरे YouTube चॅनलच्या शून्य से शिखर तक व्यक्तिपरिचय मालिकेमध्ये। या मालिकेअंतर्गत आपण वेगवेगळ्या व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो, वेगवेगळ्या व्यक्तींचा परिचय घेत असतो। बऱ्याच वेळा त्या व्यक्तीबद्दल फक्त माझ्या मार्फतच सांगितलं जातं ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून, पण आज आपल्या सोबत ती मान्यवर व्यक्ती उपलब्ध आहे ज्यांची आपल्याला प्रत्यक्ष मुलाखत घेण्याची संधी मिळत आहे। तर आपल्या सोबत आज आहेत हेडाम या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक नागू विरकर सर। नमस्कार सर, स्वागत आहे आपलं। नमस्कार मॅडम, आपल्या चॅनल मध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे। आपण सर्व जाणूनच आहोत की हेडाम ही मागच्या 28 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित झालेली कादंबरी आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असलेली कादंबरी आहे। तर या कादंबरी पर्यंत पोहोचण्याचा सरांचा प्रवास कसा असेल तो आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। सर, आम्हाला आपण आपण शून्यापासून आज या यशापर्यंत कसं पोहोचलात हे जाणून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आम्हाला आपलं बालपण आणि शालेय जीवन याबद्दल, कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। मॅडम, सातारा जिल्ह्यातल्या विरकरवाडी मसवड जवळील मसाईवाडी गावचा मी मूळचा रहिवासी आहे आणि बरंच मेंढपाळ कम्युनिटी किंवा मेंढपाळांची जो वस्ती आमच्या परिसरामध्ये आहे आणि मूळ व्यवसाय मेंढपाळ असल्यामुळं रोज नवं गाव नवी चूल अशा पद्धतीचं स्थलांतर आमच्या कुटुंबाचं अगदी आजोबा पंजोबापासून होत होतं। आमचे वडील जायचे, आम्ही त्यांच्याबरोबर तो प्रवास करायचो। तर हा प्रवास करत असताना शिक्षणाचं म्हणजे गावातच कोणी शिकलेलं नसल्यामुळे शिक्षण हा भाग आमच्या कुठल्याच फॅमिलीमध्ये ज्ञात नव्हता। मात्र पुन्हा हळूहळू या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये किंवा कौटुंबिक प्रवाहामध्ये यायचा योग आला। छोटं शाळा चालू असायच्या, परंतु पूर्ण चार इयत्ता 4थी पर्यंत आम्ही कधीच पूर्ण शाळेत गेलो नाही। कुटुंब स्थलांतरित व्हायला लागलं, मेंढ्यांच्या पाठीमागं रानूमाळ जायला लागलं की आम्ही त्यांच्याबरोबर जायचो, पुन्हा आलो की पुन्हा शाळेत जायचो। असा हा प्रवास होता की शाळा आता आहे की नाही, परंतु एक अतिशय काय म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये युटर्न आला आणि त्यांनी मला पुन्हा या प्रवाहामध्ये आणलं की 4थीत शेवटचं वर्ष होतं आणि अक्षरशः मला कायमचं काढून घेऊन जायचं असं निर्णय घेतला होता घरातल्या सगळ्यांनी की आता नको, आपल्याला बाद झाला, तर शाळा नाही शिकायची आपल्याला। त्यावेळेस जालेंद्र खाशापोळ नावाचे एक देव माणूस म्हणावं लागेल, ती व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आली आणि त्यांनी स्थलांतर होत असताना मला असं स्थलांतर भटकंतीला निघाले असताना मला उतरून घेतलं, सांगितलं तू माझ्यापेक्षा राहतो, हुशार आहे, तू शिकशील। आणि खऱ्या अर्थाने मी तो एक क्षण माझ्या आयुष्यात खूप युटर्न होऊन गेला आणि मी पुन्हा शाळेत आलो, या प्रवाहामध्ये पुढे शिक्षण घेतलं। भटकंती करत असताना, मेंढ्यांमागे मेंढपाळ म्हणून काम करत असताना आज आपण पाहतोय सर आपल्या समोर आज एक साहित्यिक म्हणून बसलेले आहेत। एवढंच नाही तर शैक्षणिक आयुष्यामध्ये त्यांनी जो टप्पा गाठलेला आहे, आज ते ठाणे जिल्हा परिषदेमध्ये केंद्र प्रमुख म्हणून शिक्षण विभागात कार्यरत आहेत। तर सर, आम्हाला आपला शैक्षणिक प्रवास म्हणजे मेंढ्यांच्या मागे जाणारा, भटकंती करणारा मुलगा ते आज एक केंद्र प्रमुख, हा प्रवास तुम्ही कसा पूर्ण केलात याबद्दल थोडक्यात सांगा। मॅडम, जेव्हा मला गुरुजींनी या प्रवाहामध्ये आणलं त्याच्यानंतर मला जी शालेय पुस्तकांची गोडी वाटायला लागली, त्यातलं धड्यातलं विश्व जग कळायला लागलं आणि त्या माध्यमातून हळूहळू मी पुढे शिकत गेलो। ते शिकत असताना खूप गोष्टीला स्ट्रगल करावं लागलो। अगदी 4थी 5वीच्या वयामध्ये मला स्वतः चूल पेटवून भाकऱ्या करून खावं लागायचं आणि मग शाळेत जायचो आणि हे करता करता शिक्षणाची खूप गोडी लागली आणि पुन्हा 10वी पुन्हा 12वी केली। 12वीत पुन्हा शिक्षण सोडायचा निर्णय घेतला घरातल्यांनी, तरी सुद्धा थोडंसं मला जाण होती आणि ते सुटू नये असे माझाही प्रयत्न होता। पण अगदी शिक्षण सुटल्याच जमा आहे असे असताना सुद्धा म्हटलं एवढं वर्ष एक परीक्षा येऊ द्या म्हणून विनंती केली आणि त्या शेती वगैरे करत असताना म्हटलं मी शेती करून करतो, पण मला परीक्षा देऊ द्या।
ते 12वी झालं. नंतर DED ला माझा नंबर लागला कोल्हापूरला, आणि कोल्हापूरला नंबर लागल्यानंतर पुन्हा शिक्षण सुटलं. अगदी शेवटचे 4 महिने असताना माझं शिक्षण सुटलं. परंतु माणसाला वाचन ही किती महत्वाची गोष्ट आहे की मी जेव्हा कोल्हापूर सोडून जायचा निर्णय घेतला तेव्हा माझा मित्र आहे तानाजी तोरसकर म्हणून, त्यांनी झोंबी नावाची साहित्यकृती माझ्या हातात दिली. सांगितलं हे वाच, नको जाऊस तू पण हे वाच. आणि मी गावाला गेलो, अगदी शेताच्या बांधावरती बसून ती साहित्यकृती वाचली आणि पुन्हा वाटलं की मला शिकलं पाहिजे, आणि ती मी शिकलो, वाचली आणि पुन्हा DED पूर्ण केलं. पुन्हा जिल्हा परिषदेला मी शिक्षक म्हणून लागल्यानंतर मी स्थिर बसलो नाही. म्हणजे DED झाला तर नोकरी लागली, आता हे उद्दिष्ट नव्हतं माझं, का अजून मला शिकायचं होतं म्हणून BA केलं. नंतर MA मराठीमधून MA केलं, विशेष म्हणजे MEd पण सुद्धा केलं. म्हणजे हे सगळं शिक्षण पूर्ण करण्यामध्ये शिक्षणाची गोडीच लागली होती, ती छंद लागला होता. पुन्हा शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्र पदापर्यंत इथं पोहोचलो आहे. तर हे केवळ आणि केवळ वाचन आणि शिक्षणामुळेच शक्य झालेलं आहे मॅडम. एक मेंढपाळाचा मुलगा मेंढ्यांमागे जाणारा ते केंद्र प्रमुख, हा थक्क करणारा प्रवास आहे. सर, आपली खूप गाजत असलेली जी हेडाम कादंबरी आहे तर ती तुम्हाला का लिहावीशी वाटली? खरं मॅडम, मी DED ला असतानाच काही साहित्यकृती वाचली होत्या, पुस्तकं वाचली होती, आणि मला ते उपरा असेल, उचले असेल, झोंबी असेल, नांगरणे असेल, डॉक्टर आनंद यादवांचं खळाळ गोतावळा सगळं साहित्य मला खूप खुणावत होतं की हे विश्व कळत होतं मला. तेव्हा मात्र जेव्हा DED झाल्यानंतर मला जेव्हा बेकारीचा काळ होता माझा, की नोकरी नाही आहे कुठंच, आणि मग काय करायचं, तर पुन्हा मला मेंढराकडे जावं लागलं. म्हणजे 1 वर्ष मी DEDचा कोर्स माझ्याकडे असताना सुद्धा लातूर भागापर्यंत स्थलांतर केलं, सातारा टू लातूर. आणि तेव्हा त्यांचं जे मेंढपाळांचं जे जगणं आहे, ती चुली पेटवणं असेल किंवा ते रोज नवं गाव नवी चूल असेल, त्यांचं राहणीमान असेल, त्यांच्यावर येणारे प्रसंग असतील, ते अनुभवले होते. तेव्हा म्हटलं अरे आपण कधीतरी हे मांडायला पाहिजे. यांचं दुखणं, यांच्या व्यथा, यांच्या वेदना, यांच्या संवेदना मनामध्ये त्या साठून होत्या. आणि म्हणून नोकरी लागल्यानंतर मी MA जेव्हा केलं तर MA मराठीत करत असताना ते साहित्याचे विश्लेषण कळायला लागले. आणि तेव्हा मी ठरवलं की मला लिहायचं आहे. ऍक्च्युअली खरं मला दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते की खूप उशीर झाला मला लिहायला, पण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला वेळ मिळाला म्हणून ती मी पूर्ण करू शकलो. परंतु मला या रोज नवगाव नवी चूल करणारा एक वेगळा समूह आहे, आणि ह्या समूहाचं जगणं मला कुठंतरी व्यतीत करायचं होतं. त्या संवेदना, त्यांच्या भावना, त्यांच्या बोली भाषा, त्यांचं देवभोळेपण असेल किंवा त्यांचं मुख्य प्राण्यावरचं जे प्रेम आहे, हे किती प्रेम त्या मुख्य प्राण्यावर करत असतात. मग आपल्याला पाऊस आला तर चालेल, भिजलं तर चालेल, गाव सोडून जावं लागलं तर चालेल, पण त्यांचं पोट भरलं पाहिजे ही भावना कुठेतरी लिहायचं होतं. आणि मग त्या निमित्ताने ही साहित्यकृती पूर्ण झाली मॅडम. सर, म्हणजे जेवढी मला माहिती आहे ही साहित्यकृती मागच्या 22 ते 23 वर्षांपासून आपल्या डोक्यात होती, आणि ती पानावरती उतरून आमच्या हातात येण्यासाठी 22-23 वर्षाचा आम्हाला खूप मोठा वाट बघावी लागलेली आहे. तर आपल्या या साहित्यकृतीची वैशिष्ट्य काय आहेत? खरं ते जे कथा बीज आहे, रानशाळा नावाची मी एक कथा लिहिली. शिक्षण विभाग आमचे संजय थोरात आणि झुंजारराव सरांनी ती प्रसारित करायला लावली, आणि खूप प्रतिसाद आला की अरे आम्हाला नव्हतं वाटत की हे शिक्षक असे स्ट्रगल करून आले असतील. आणि ती रानशाळा कथा पुन्हा अंकुश गाजरे म्हणून जे YouTube चॅनल तुमच्यासारखे आहेत त्यांनी व्हायरल केली. मग महाराष्ट्रातून अजून फोन आले की तुम्ही लिहा, आणि हेडाम साहित्यकृती लिहिली. आता तुम्ही विचारलं आहे की वैशिष्ट्य काय आहे किंवा का लोकांचा प्रतिसाद येतो आहे किंवा काय, तर मूळ म्हणजे अजूनही वाचक वर्ग, जरी मोबाईलचं युग असलं किंवा टीव्हीचं युग असलं, विज्ञान युग असलं, तरी वाचक वर्ग आहे. हा मला लेखक म्हणून मला वाटतं का, तर ते एवढा प्रतिसाद आहे. याला कारण असं की हेडाम कादंबरी वाचकांना काय आवडतं, तर एखादं मूळ किंवा वास्तव आवडते, सत्य काय आहे किंवा त्याच्यामध्ये वेगळीपणा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी फुगवट आहे, हे आवडत नाही लोकांना, की वास्तव काय. आणि विशेष म्हणजे हेडाम ही कादंबरी मूळ मानदेशी बनगरवाडी तुम्ही वाचले असेल, बनगरवाडी किंवा मानदेशी माणसं या धाटणीतली साहित्यकृती ही ती जी बोली भाषा आहे त्यांची किंवा त्या लोकांचं जे चित्रदर्शी प्रसंग आहेत, ह्या कादंबरीमध्ये जसेचे तसे रेखाटले गेले. आणि त्यामुळे लोकांना म्हणजे नागू विरकर एकट्यानेच ते स्ट्रगल केलं आहे असं नाही, तर
90 आणि 90च्या दशकामधली जी मंडळी आहे, जी येऊन शहरामध्ये स्थिरावली आहे, नोकऱ्या लागल्या आहेत, त्यांचं स्वतः माझंच लिहिलं आहे असं वाटणारी, असं प्रत्येकाला वाटतं. आणि मग त्यामुळे त्यांना एक खूप आवडतंय. आणि मग एकमेकाला माउथ पब्लिसिटी करून खूप म्हणजे 1.5 वर्षामध्ये मॅडम 4थी आवृत्ती काढावी लागते आहे. हे मलाही आनंद वाटतो त्याचा की एवढा वाचक वर्ग त्या साहित्यकृतीचा आहे. आपल्या साहित्यकृतीबद्दल एक वैशिष्ट्य आणखीन सांगेल. वाचनाची खूप आवड असल्यामुळे माझं वाचन तसं भरपूर असतं. खूप कमी साहित्य असं होतं की जे मी झपाटल्यासारखं एका रात्रीत वाचून काढलं, म्हणजे ते हातात घेतलं आणि पूर्ण झाल्याशिवाय ठेवलं नाही. तर आपली साहित्यकृती ही माझ्या आतापर्यंतच्या वाचनातली 3री साहित्यकृती आहे. एक असं वाटतं कुठेतरी की मानदेशी लेखकांमध्ये ती जादूच आहे. म्हणजे अगदी लक्ष्मण मानेसरांची उपरा असेल, ती साहित्यकृती मी अशीच रात्री संध्याकाळी हातात घेतली आणि ती पूर्ण झाल्याशिवाय ठेवलीच नाही. पहाटे पहाटे ती संपली वाचून आणि त्यानंतर मी झोपली पण. तसंच आपलं हेडाम वाचतानाही झालेलं आहे. म्हणजे वाचकांना भुरळ पाडणारी नक्कीच साहित्यकृती आहे, त्यात काही वाद नाहीये. तर सर, आपण आता सांगितलं की 1.5-2 वर्षामध्ये जवळपास 4थी आवृत्ती आपल्याला काढावी लागत आहे. तर इतका उदंड प्रतिसाद वाचकांचा मिळत आहे. तर जसं वाचकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच साहित्यातील रसिकांचा, साहित्याची दखल घेणाऱ्यांचाही प्रतिसाद मिळत असेल. तर आपल्या साहित्यकृतीला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. काही ठराविक पुरस्कारांबद्दल आपण आम्हाला सांगाल तर आनंद वाटेल. मॅडम, पुरस्काराबद्दल तरी सांगेलच, परंतु जे साहित्य रसिक आहे किंवा दिग्गज साहित्यिक म्हणतो आपण, की मला वाटत नव्हतं की हे दिग्गज साहित्य माझी साहित्यकृती वाचतील. त्यातलं एक चांगलं नाव म्हणजे डॉक्टर विश्वास पाटील यांनी ही हेडाम साहित्यकृती वाचली आणि मला स्वतः फोन केला. 22 मिनिटं फोनवरती बोलले आणि त्यांनी जो लेख लिहिला आहे त्या लेखाने खऱ्या अर्थाने या साहित्याला एक विशिष्ट प्रकारची उंची प्राप्त करून दिली आहे. तर आतापर्यंत 14 पुरस्कार या साहित्यकृती, राज्यस्तरीय 14 पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्यामध्ये बिघरो मारे हा जो पुरस्कार दिला जातो, हा साहित्यातील, ग्रामीण साहित्यातील साहित्य अकादमी त्याला मानला जातो. आता जे दिग्गज सगळे लेखक आहेत, म्हणजे बरेचसे लेखक आहेत, जे प्रसिद्ध लेखक आहेत, अशा लेखकांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि माझ्या पहिल्याच साहित्यकृतीला हा पुरस्कार मिळतोय हे खऱ्या अर्थानं माझं मतभागी म्हणावं लागेल. त्यानंतर कादवा शिवार आहे, जो फक्त ग्रामीण लेखकांना दिला जातो. मायबाप पुरस्कार आहे, गावगाडा पुरस्कार आहे. असे पुरस्कार साहित्यकृतीला मिळत गेले की जे खऱ्या अर्थानं साहित्यातलं एक उच्च प्रतीचं मूल्यांकन त्याच्यामध्ये केलं जातं आणि चांगले परीक्षक असतात. अगदी बिगरमारीचा पुरस्कार देताना वागचौरे म्हणून परीक्षक होते, ते बोलले की एक अस्सल साहित्यकृती मला पाहायला मिळाली, म्हणून 35 पुस्तकाच्या मधून तुमची साहित्यकृतीला पुरस्कार मिळाले. तर काल परवाच राष्ट्ररत्न पुरस्कार, 0 शिखर तकच्या माध्यमातून राष्ट्ररत्न पुरस्कार सुद्धा मिळाला, धनगरत्न पुरस्कार मिळाला. असे अनेक पुरस्कार या कादंबरीला लाभलेले आहेत. अनेक वेळा समीक्षण पेपर, वृत्तपत्रामधून छापले गेलेले आहेत. आणि टीव्ही चॅनलवरती त्याच्या संदर्भामध्ये मुलाखती सुद्धा झालेल्या. हा सुद्धा एक गौरव आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात मला चांगला गौरवाची बाब अशी वाटते की जे वाचक वाचतात ते स्वतःहून फोन करतात आणि खूप साहित्यकृती आवडली किंवा ते आमचे डोळे ओले झाले किंवा आम्हाला खूप मोटिवेट माझंच वाटलं. हा जो पुरस्कार आहे तो खरंच मी वाचक वर्गांना धन्यवाद देईन. हा खरा माझ्या दृष्टीने खूप मोठा पुरस्कार आहे. बिलकुल सर. सर, 1.5-2 वर्षामध्येच, 1.5 ते 2.5 वर्षामध्येच आपण 4थी आवृत्ती काढत आहात. वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे आपल्याला. तर वाचकांसाठी आपण आणखीन पुढे काही साहित्यकृती देण्याचा मानस आपला आहे का? नक्कीच मॅडम. आता खरं वाचकांनीच मला साहित्यिक केले म्हणायला काय हरकत नाही आहे. माझ्यामध्ये ते बीज होतं. मी वाचक होतो पण मी लेखक नव्हतो. परंतु जेव्हा रानशाळा व्हायरल झाली, जी आजही युट्यूबला आहे, तुम्ही पाहू शकाल, तारांबळ नावाची कथा आहे माझी, युट्यूबला पाहू शकाल. ती व्हायरल झाली आणि वाचकांनी सांगितलं तुम्ही लिहा. आणि आता माझी उमेद वाढली आहे की नक्कीच एक समजा हेडाम ही जी साहित्यकृती आहे ही माझं आत्मनिवेदनात्मक मी लिहिलेली जरी असली तरी दुसरं साहित्य जे आहे ते दुसऱ्यांची दुःख पण मी जवळून पाहिलेले आहेत. दुसऱ्या माणसांच्या जगणं मी जवळून पाहिले. तर निश्चित मी पुढं कथासंग्रह असेल, कादंबरी असेल हे लिहिणार आहे. आणि जेणेकरून या समाजामधली जी लोकांच्या ज्या
भावना आहेत, व्यथा वेदना आहेत, या साहित्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे मॅडम काही आताच मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळाला. तर एका पुण्याच्या संशोधकाने या हेडाम कादंबरीमधून 200 नवीन शब्द शोधलेत की जे साहित्यामध्ये नाहीयेत पण हेडामध्ये आहेत. तर अशी जी बोली भाषेत लपलेले शब्द आहेत, हे शब्द सुद्धा हेडामच्या माध्यमातून या साहित्याला दिले गेलेले आहेत. आणि आपल्या कादंबरीमध्ये आलेले हे 200 पेक्षा जास्त असे बोली भाषेतले शब्द मराठी शब्दकोशामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन. तर सर, आज आपला जो प्रवास आहे तो खरंच थक्क करणारा, अंगावर शहारे आणणारा असा प्रवास आहे की एक मेंढपाळांच्या मागे फिरणारा, वेळोवेळी शाळा सोडावी लागणारा मुलगा आज शिक्षण घेऊन शैक्षणिक खात्यामध्ये नोकरीला तर आहेच, पण त्याचबरोबर एक चांगला साहित्यिक, दर्जेदार साहित्यिक म्हणून सर्वांसमोर उभा आहे. तर आपण आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? खरं आजची पिढी जी आहे आता मोबाईलमध्ये युट्यूब आणि याच्या माध्यमातून खूप पिढी व्यस्त होती आहे, परंतु त्याचा इम्पॅक्ट मनावर होत नाही. एखादी कथा वाचली तर एकतर शौर्य निर्माण होईल किंवा भीती निर्माण होईल किंवा आनंद निर्माण होईल असं होतं, किंवा एखादी कादंबरी वाचल्यानंतर मनावर इफेक्ट होतो. परंतु हे मोबाईल मधल्या रील्स जे आहेत, म्हणजे रील्सचा जो जमाना आलेला आहे, याने मनावर कोणताही परिणाम होत नाही किंवा जगण्यामध्ये काय उमेद वाढत नाही. साहित्य का वाचावं? पुस्तक मी तरुण पिढीने हे सांगेल की जी मोठी माणसं झाली त्यांनी खूप चांगलं साहित्य बाजारामध्ये आहे, चांगलं साहित्य लेखकांनी लिहिलंय, ते वाचलं पाहिजे. आपल्या जीवनमान जर उंचवायचं असेल तर वाचन पहिलं केलं पाहिजे. आणि खूप चांगलं अगदी मृत्युंजय असेल, ययाती असेल, अशा कादंबऱ्या आहेत, या तुमच्या जीवनामध्ये प्रेरणा देणाऱ्या आहेत, आयुष्य बदलवणाऱ्या कादंबऱ्या आहेत. द सिक्रेट सारखी कादंबऱ्या आहेत, अशा अनेक, म्हणजे मी एका शब्दात नाही सांगू शकणार, परंतु अशा कादंबऱ्या आयुष्य आपलं बदलू शकतील आणि आपण वाचलं पाहिजे. अगदी मोबाईलमध्ये जरी म्हटलं तरी चांगल्या कथा पर येत असतात. त्या कथा, ते रील्स एवढ्या छोट्याशा वाचण्यापेक्षा कथा आपण ऐकल्या पाहिजे. कथाकथनं येतात ते ऐकलं पाहिजे, पुस्तक परिषद आहेत ते ऐकलं पाहिजे. आणि निश्चितच एक चांगलं साहित्य वाचून आपलं जीवनमान उंच करण्यासाठी लेखकांनी वाचलं पाहिजे. विशेष म्हणजे हेडाम ही साहित्यकृती तरुण पिढीने वाचलं पाहिजे की जे 80-90च्या दशकामध्ये काय स्ट्रगल होतं, अगदी ते तुमच्या वडिलांचं सुद्धा असेल, तुमच्या चुलत्याचं सुद्धा असेल, तेव्हा तुम्हाला तो कळेल की हे लोक मुंबई पुण्यासारख्या शहरात असतील किंवा नोकरी लागली ते कसे आलेले आहेत. आणि तुम्ही आपण जरूर वाचा, तुम्हाला निश्चित प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त करतो. आणि या मराठी भाषेची सेवा करण्याची मला संधी अशीच मिळो तुमच्या सर चॅनलच्या माध्यमातून, अशी विनंती करतो. नक्कीच सर, संधी तर आपल्याला खूप मिळणारच आहे. लेखकांना अमाप संधी आहे, वाचकांसाठीही खूप चांगल्या संधी उपलब्ध होतात, खूप चांगलं साहित्यकृती येते. तर सरांनी आता जो संदेश दिला की वाचाल तर वाचाल, त्यामुळं वाचन गरजेचं आहे. मुख्यत्वे पुस्तक स्वरूपातलं वाचन हे मोबाईल आणि लॅपटॉपवरच्या वाचनापेक्षा त्याला माझा जास्त प्रिफरन्स असेल, कारण रीड बिटवीन द लाईन्स ही जी संकल्पना आहे किंवा हा जो मेसेज आहे तर तो आपल्याला मोबाईल लॅपटॉप असं ऑनलाईन माध्यमातून मिळत नाही. रीड बिटवीन द लाईन्सचा जो मेसेज आहे तर तो आपल्याला हातामध्ये प्रत्यक्ष जेव्हा आपण साहित्य घेतो तेव्हाच तो त्याच्यातून येतो, त्याच्यामध्ये ते सगळं मिळतं आपल्याला. जसं की पूर्वी बोललं जायचं की ते बघा हिंदी चित्रपटामध्ये गाणी आहे, चिठ्ठी आई है, पहले जब तू खत लिखता था खत में तेरा चेहरा दिखता था. म्हणजे अशा पद्धतीनं की जे आपल्या हातामध्ये लेखन आलेलं असतं त्याच्यातून ते समोर भावना व्यक्त होतात, सर्व काही व्यक्त होतं. आणि ऑनलाईन माध्यमामध्ये कुठेतरी हे कमी पडतं, म्हणजे भावनात्मक एकत्र येणं असेल किंवा त्यातला भावना पोहोचणं, त्यातला मेसेज मिळणं हे ऑनलाईन पद्धतीने कुठेतरी कमी पडतं. त्यामुळे सरांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आज आपण वाचाल तर वाचाल हा संदेश घेऊयात. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद मॅडम, मलाही आपण बोलवलं आणि मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ओके, थँक्यू.